राजस्थानच्या बाडमेर शहराजवळ असलेलं पचपद्रा गाव. या गावामध्ये मागच्या आठवड्याभरापासून मोठी लगबग सुरू होती. अख्खं गाव एका कार्यक्रमाच्या आतुरतेनं वाट पाहत होतं. या कार्यक्रमासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. हा कार्यक्रम होता भारतातल्या सगळ्यात मोठ्या तेल रिफायनरीच्या उद्घाटनाचा. या रिफायनरीचं उद्घाटन मंगळवारी 21 एप्रिलला मोदींच्या हस्ते होणार होतं. पण याच्या फक्त 24 तास आधी जे घडलं त्यानं संपूर्ण देश हादरून गेला. उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच या रिफायनरीला अचानक मोठी आग लागली. आग इतकी प्रचंड होती की तिच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पुढचे काही तास जावे लागले. या घटनेनंतर रिफायनरीचं उद्घाटन पुढे ढकलण्यात आलंय. शिवाय मोदींचा दौरा देखील रद्द करण्यात आलाय. आता राजस्थानात हे जे काही घडलं ते धक्कादायक होतच, पण याहूनही धक्कादायक म्हणजे अशा प्रकारची ही काही एकमेव घटना नाहीये. मागच्या महिन्याभरापासून जगामध्ये अचानक तेल रिफायनरींना आग लागण्याच्या घटना घडतायत. फक्त भारतच नाही तर अमेरिका, रशिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये अचानक रिफायनरींना आग लागतीये. एकीकडे इराण विरुद्ध अमेरिकेत युद्ध सुरू असताना अशा घटना घडत असल्यामुळे याचा संबंध युद्धाशी लावला जातोय. नक्की घडतंय काय? राजस्थानातल्या रिफायनरीला अचानक आग कशी लागली? हाच पॅटर्न जगभरातल्या रिफायनरींच्या बाबतीत कसा पाहायला मिळतोय? याचा संबंध युद्धाशी कसा लावला जातोय? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी राजस्थानात काय घडलं ते थोडक्यात पाहूयात. राजस्थानमध्ये ज्या तेल रिफायनरीला आग लागली ती रिफायनरी हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपनीची आहे. या रिफायनरीचं काम 2013 साली सुरू झालं होतं. त्यावेळी तिला लागणारा अंदाजे खर्च 37,000 कोटी रुपये इतका होता. रिफायनरीचं काम हे 2018 पर्यंत पूर्ण करण्याचं ध्येय होतं, पण प्रोजेक्ट हा लांबत गेला आणि त्याचा खर्चही वाढला. अखेर 2026 मध्ये रिफायनरीचं काम पूर्ण होत आलं आणि 21 एप्रिलला उद्घाटनाच्या आधी रिफायनरीचं जवळपास 92% काम पूर्ण झालं होतं. यासाठी तब्बल 79,459 कोटी रुपये इतका खर्च लागला. 1 जुलैपासून रिफायनरीमध्ये कमर्शियल ऑपरेशन सुरू करण्याचं टार्गेट होतं, पण अचानक झालेल्या आगीच्या घटनेमुळे हे काम आता आणखी पुढे ढकलण्यात आलंय. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार या रिफायनरीमध्ये सोमवारी जी आग लागली त्यामागचं कारण हे सिस्टीम फेल्युअर आहे. ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या एका इंजिनियरचं असं म्हणणं आहे की रिफायनरीच्या 2 युनिट मधल्या मशीन्समध्ये अचानक घर्षण झालं, ज्यानंतर ठिणगी उडाली. त्यामुळे आग लागली जी इतकी मोठी झाली. महत्वाचं म्हणजे ही आगीची घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. त्यावेळी कर्मचाऱ्यांचा लंच टाइम होता, त्यामुळे घटनास्थळी एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. आता पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या फक्त 20 तास आधी हे सगळं घडल्यानं केंद्र सरकारनं या घटनेला सुरक्षेतली मोठी चूक म्हटलेलं आहे. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदी हे रिफायनरीच्या ज्या युनिटमध्ये उद्घाटनासाठी जाणार होते नेमक्या त्याच युनिटमध्ये ही आग लागली. त्यामुळे सरकारनं याची गंभीर दखल घेत या घटनेचा तपास NIA कडे सोपवलाय. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गृह मंत्रालयाचं विशेष पथक तातडीनं दिल्लीवरनं पचपद्रा इथं रवाना झाले. राजस्थान सरकारकडून सुद्धा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना केली जाण्याची शक्यता आहे. 21 एप्रिलला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रत्यक्ष रिफायनरीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आता सरकारकडनं इतक्या तातडीनं हालचाली केल्या जात आहेत, यामागचं कारण म्हणजे जगभरात मागच्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटना. 28 फेब्रुवारीला इराण आणि अमेरिकेत जे युद्ध सुरू झाले त्यानंतर जगातल्या अनेक तेल रिफायनरींमध्ये अचानकपणे आगीच्या घटना घडलेल्या आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, इक्वेडोर, रशिया वेगवेगळ्या देशांमधनं एकाच प्रकारच्या घटना या समोर आलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे भारतात राजस्थानच्या आधी मुंबईत देखील अशा प्रकारची घटना घडली होती. 3 एप्रिलला मुंबईच्या किनाऱ्यालगत असलेल्या ONGCच्या तेल प्रकल्पाला अचानक आग लागली होती. या आगीत 10 कर्मचाऱ्यांना किरकोळ अशी दुखापत झाली होती, पण ही आग कशामुळे लागली याचं कारण अधिकृतपणे समोर आलेलं नाहीये. त्या घटनेचा तपास हा अजूनही सुरू आहे. 20 एप्रिलच्या दिवशी असंच काहीसं म्यानमारमध्ये घडलेलं. म्यानमारच्या हमावबी या बंदरावरती अचानक शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात इंधनाचे 10 टँकर्स आणि जहाजांना प्रचंड आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की ती दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा पूर्णपणे विझवता आली नाही. राजस्थानच्या घटनेनंतर काही वेळातच ही घटना घडली, हे विशेष. 16 एप्रिलला ऑस्ट्रेलियात सुद्धा असंच काहीसं घडलं. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहराजवळ जिलॉंग इथं विवा एनर्जीची मोठी तेल रिफायनरी आहे. ही ऑस्ट्रेलियातल्या 2 सगळ्यात मोठ्या तेल रिफायनरीज पैकी एक मानली जाते. ऑस्ट्रेलियाच्या एकूण गरजेचं 10% आणि व्हिक्टोरिया राज्याच्या एकूण गरजेचं तब्बल 50% इंधनाचं उत्पादन याच रिफायनरीमध्ये होतं. पण या रिफायनरीमध्ये अचानक आगीची घटना घडली तेव्हापासून तिथलं काम अजूनही पूर्ववत झालेलं नाहीये.
या घटनेमुळे ऑस्ट्रेलियातल्या पेट्रोल उत्पादनावरती मोठा परिणाम होणार असल्याचं तिथल्या सरकारचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एल पासो इथं मॅरेथॉन कंपनीची तेल रिफायनरी आहे. 10 एप्रिलला या रिफायनरीमध्ये अचानक मोठी आगीची घटना घडली. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली होती. त्याआधी 23 मार्चला टेक्सासच्या व्हॅलेरो पोर्ट आर्थर रिफायनरीमध्ये भीषण स्फोटाची घटना घडली. इथल्या एका डिझेल हायड्रोट्रीटरला अचानक आग लागली, ज्यामुळे हा स्फोट झाला. सुरुवातीला या घटनेमागे मोठा कट असू शकतो असं म्हटलं गेलं, पण अधिकाऱ्यांनी यावरती कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सध्या या प्रकरणाची सखोल अशी चौकशी सुरू आहे. तिकडे 17 मार्चला मेक्सिकोच्या एका तेल रिफायनरीमध्ये अशाच प्रकारची घटना घडली. तिथल्या ऑल्मिको ऑइल रिफायनरीच्या परिसरात अचानक आग लागली, ज्यात 5 जणांचा मृत्यू झाला. ही तेल रिफायनरी मेक्सिकोच्या सगळ्यात मोठ्या तेल शुद्धीकरण कॉम्प्लेक्सचा भाग आहे. या रिफायनरीचं काम 2024 मध्ये सुरू झालं होतं. त्याआधी 1 मार्चला दक्षिण अमेरिकेतल्या इक्वेडोर या देशात सुद्धा सेम घटना घडलेली. या देशातली सगळ्यात मोठी तेल रिफायनरी पेट्रो इक्वेडोरच्या एका युनिट मधल्या चार्ज पंप्स मध्ये अचानक आग लागली, ज्यामुळे रिफायनरीतलं काम थांबवावं लागलं. या रिफायनरीची रोज तब्बल 1,10,000 बॅरल्स तेलावरती प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. अशाच प्रकारची घटना गेल्या काही महिन्यांमध्ये रशियात देखील घडली होती. 21 आणि 23 मार्चला रशियाच्या 2 रिफायनरींमध्ये आग लागलेली होती. त्यावेळी या घटनेमागे युक्रेनचा हात असल्याचं म्हटलं गेलं, कारण रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. पण म्यानमार, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, इक्वेडोर हे देश कोणत्याही युद्धात सहभागी नाहीयेत. मग त्या देशांमध्ये अशा घटना का घडतायत, हा सवाल उपस्थित होतोय. तर सध्या सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे की या घटना म्हणजे फक्त योगायोग नाहीये, तर जागतिक तेलाचा सप्लाय विस्कळीत करण्याचा पूर्वनियोजित असा प्लॅन आहे. कारण इराण आणि अमेरिका या युद्धामध्ये तेल हे सगळ्यात मोठं शस्त्र म्हणून समोर आलंय. तसं पाहायला गेलं तर इराण आणि अमेरिका यांच्या मिलिटरी ताकदीची तुलना होऊच शकत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरुवातीला असं वाटत होतं की इराण सोबतचं युद्ध हे काही आठवड्यातच थांबेल. पण इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज वरती कंट्रोल मिळवून जागतिक तेलाचा सप्लाय विस्कळीत केलाय. त्याचा फटका या देशांनाही बसला, ज्यांचा या युद्धामध्ये थेटपणे सहभाग नाहीये. आणि अशा प्रकारे या युद्धाने वेगळं वळण घेतलंय. इराणनं कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित केल्यामुळे जगभरात इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्यात. त्यामुळे अमेरिकेवरती युद्ध थांबवण्याचा दबाव वाढलाय. अमेरिकेला या युद्धात माघार घ्यावी लागली ती तेलामुळेच. तज्ञांचं असं म्हणणं आहे की या युद्धामध्ये एक बाजू अशी आहे की जिला जगात तेलाची टंचाई निर्माण करायची आहे. जगभरात तेलाची टंचाई निर्माण झाली तर त्याचा फायदा या बाजूला होईल. महत्वाचं म्हणजे जगात सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या चीनमध्ये अजून एकाही तेल रिफायनरीत आगीची घटना घडलेली नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या शंका कुशंका या उपस्थित होत आहेत. या सगळ्या घटना युद्ध सुरू झाल्यापासूनच घडायला लागल्यात. मागच्या 20 दिवसात अशा 10 घटना घडल्याचं म्हटलं जाते. या सगळ्यांमध्ये एकाच प्रकारचा पॅटर्न असल्यामुळे त्या जाणून बुजून घडवून आणल्या जात असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण सध्या तरी राजस्थानच्या घटनेची चौकशी सुरू आहे. एनआयएच्या टीमसह गृह मंत्रालयाचं विशेष पथक याची चौकशी करणार आहे. पण अशा प्रकारची ही एकमेव घटना नसल्यामुळे यामागे नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आता एनआयएच्या चौकशीत नेमकं काय समोर येतं, जगभरात घडत असलेल्या या घटनांचं एकमेकांशी काही कनेक्शन उघड होतं का, हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? जगभरातल्या तेल रिफायनरीमध्ये अचानक आगीच्या घटना का घडायला लागल्यात? तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.